नमस्कार. चाहुल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज जी मी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ही एक खरी घडलेली घटना आहे. आमच्या बाजूला एक प्रिया नावाची ताई राहायची. माझ्याहून 10 ते 15 वर्ष मोठी होती ती. आणि सगळ्यात छान ताई असतात ना, स्वीट ताई, सगळ्याशी मिळून मिसळून वागणार, बोलून चालून राहणार, अशातली ती होती. तिचं लग्न झालेलं 7-8 वर्ष झाली तिच्या लग्नाला. आणि तिचा संसारही खूप सुखाचा चाललेला, खूप छान होतं सगळं तिच्या लाईफमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा तिचं लग्न 2 ते 3 वर्ष झाले त्यांना बेबी झालं. खूप गोंडस असं बाळ होतं, मुलगा होता त्यांना. आणि खूप छान होतं सगळं, खूप छान चाललं तिच्या आयुष्यामध्ये. आणि त्या टायमिंगमध्ये तिला आजारपणाने पकडलं. आजारपण अराउंड ती 6 ते 7 महिने आजारपणामध्येच होती. आणि त्यानंतर तिचा मध्ये मृत्यू झाला. तर मृत्यू झाल्यानंतर कुणाला काही कळेनाच की अचानक असं घडलं का? आणि तिला आजारपण काय एवढं मोठं नव्हतं, कोणता मोठा आजार नव्हता झाला. पण ती सतत आजारी असायची त्या टाईममध्ये. आणि त्यानंतर इथे माहेरी पण तिच्या काही कळेना, म्हणून तिचं पोस्टमॉर्टम वगैरे सगळं केलेलं की नक्की काय चाललंय, काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांनी त्या टायमिंगला केलेल्या. त्यानंतर हळूहळू गोष्टी बदलत गेल्या. तिला गोंडस बाळ होतं, ते बाळ सतत एका ठिकाणी बघत राहायचं. त्या बाळामुळे सगळ्यांना चिंता व्हायला लागली की हे बाळ असं का करतंय. त्यांच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांना विचित्र विचित्र गोष्टी लोकं अनुभवायला लागली. जसं की लिफ्टमध्ये लोकांना वाटायचं कोणतरी पाठी उभं आहे, कोणतरी आपल्यासोबत आहे. जिन्यांवरती असं वाटायचं की कोणतरी बाई रडत बसली आहे वगैरे. असं त्या बिल्डिंगमधल्या लोकांनाही जाणवू लागलं, त्यांच्या घरातल्या माणसांनाही ती गोष्ट जाणवू लागली की कोणीतरी आहे, पण ती तीच आहे का? हा प्रश्न त्या लोकांना पडला. त्यानंतर तिचं बाळ जे आहे ते दिवसेंदिवस वियर्ड ॲक्ट करायला लागलं, की बाबा ते एकाच ठिकाणी बघत राहिले असं, हसतंय, कधी-कधी रडतंय, कधी-कधी काहीतरी मागतंय. बोलायचं पण ट्राय करतो त्या टायमिंगला तो. की त्याला काही सांगता येत नव्हतं, तर काहीतरी करायचा, पण लोकांना काही समजतच नाही. तर घरातल्या मंडळींनी त्यांचे जो दीर होता, नवरा होता, यांनी ठरवलं की आपण ह्यावरती काहीतरी केलं पाहिजे. एका बाबांना बोलावलं त्या लोकांनी घरी. बाबांनी तसं घरामध्ये एंटर केलं. तसं त्यांनी सांगितलं की बाबा काहीतरी आहे इथे. प्रत्येकाला पहिला वाटलं की ते बाळ जे आहे, ते बाबू जो आहे त्याच्यामध्ये आहे का कोणीतरी. तर प्रत्येकाने पहिलं तर बाबांनी त्याचं बघितलं काय आहे, मंत्रतंत्र करून जे काय असतं ते बघितलं. ते बोलले की ह्याला काहीच झालेलं नाहीये, हा ठीक आहे, ह्याचं संगात पण काहीच नाहीये. त्यानंतर मग त्यांनी पूर्ण घर चेक केलं, त्यांचं सगळं ते काय विधी असतात ते पूर्ण केले. त्यानंतर कळलं की घरामध्ये एक आत्मा आहे, पण ती कुणाची? मग नंतर एक प्रकार असतो, त्या प्रकारामध्ये त्या आत्म्याला बोलवतात. आता त्याला काय म्हणतात हे मला माहिती नाही, पण त्या प्रकारामध्ये त्या आत्म्याला बोलवतात. त्या आत्म्याशी आपण संवाद साधू शकतो, अशातला तो प्रकार असतो. त्यांनी तसं करून त्या गुरुजींनी त्या आत्म्याला बोलवलं, त्याच्याशी बोललं. तेव्हा कळलं की ते जे बाळ आहे, त्या बाळाची ती आईच म्हणजे ती प्रिया ताईच होती. ती सतत त्या घरामध्ये वावरत होती. लोकांना माहीत होतं की लोकं तिच्याबद्दल जे काय बोलतात आहेत किंवा तिच्याबद्दल काय घडतंय, तिच्यासोबत काय झालंय, हे तिला सगळं माहिती होतं. तिच्या मुलासोबत लोकं काय करणार आहेत, काय नाही, त्यांच्या नवऱ्याचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, हे तिला सगळं त्या घरामध्ये राहून माहीत होतं. त्यांचा नवरा दुसरं लग्न करणार होता, मुलाला अनाथ आश्रमामध्ये टाकणार होता, जे आपलं बोर्डिंग्स असतात त्यामध्ये मुलाला बोर्डिंगमध्ये टाकणार होता. असं सगळं त्यांच्या घरामध्ये प्लॅनिंग चाललेलं. कारण लग्नाला काय फारशी वर्ष झाली नव्हती. मी मला सांगितलं की 2-3 वर्षामध्येच तिचा मृत्यू झाला बाळ होऊन. तर अशातला प्रकार होता की मग ते डिस्टर्ब झाली ती पूर्ण त्या गोष्टीमुळे, की हे सगळे असे विचार करतात आहेत. त्यानंतर ते बाळाकडे कोणी लक्ष देत नव्हतं, म्हणून ती हे होती की माझ्या बाळाकडे कोणी लक्ष का नाही देत आहे. जी माहेरची मंडळी होती, त्या माहेरच्या मंडळींना माहितीच नव्हतं, कारण मुलगा असल्यामुळे माहेरच्या मंडळींच्या हातामध्ये ते देतच नव्हते मुलाला. हे सगळं झाल्यानंतर मग गुरुजी बोलले, "तुला हवंय काय? तू त्या बाळाला का सतवतेस?" तेव्हा ती म्हटली, "मी बाळाला सतवत नाही, मी बाळाची काळजी घेते. माझ्या बाळाकडे कोणी लक्ष देत नाही. त्याला काय हवं असतं, काय नाही पाहिजे असतं, तर कोणी काय करत नाही त्याच्यासाठी. आत्ताच कोणी काय करत नाही, तर पुढे जाऊन कोण का करेल?" हा तिला एक मोठं हे होतं की माझ्या बाळाचं कोणी काही करत नाहीये. म्हणून ती तिथेच थांबून होती. बाळ सतत रडतंय, हसतंय. ते रडायचं पण का? की
तिला कधी खायला प्यायला लागायचं, पण ती आई देऊ शकत नव्हती त्याची. म्हणून ते बाळाला ती घाबरवायची, मग ते रडायचं, मग ते कोणतरी यायचं त्या बाळाजवळ. असा सगळा प्रकार घडायचा. असं तिने सगळं सांगितलं त्या गोष्टीमध्ये, की माझ्या बाळासाठी मी ते थांबले. मग ते बोलले, मग तुला मी काय करू, काय देऊ, तू निघून जाशील आणि या वास्तूला सोडशील. तर ती बोलली, की मी इकडनं कुठे जाणार नाही जोपर्यंत माझ्या बाळाचं काही होणार नाही, कारण माझा मृत्यू हा खूप कमी वयात झालाय आणि मी इथेच आहे. मला मुक्ती कशी मिळणार? मला माझ्या बाळाचं सगळं करून जायचं आहे, त्याचं सगळं नीट होईल तेव्हा मी जाईल. तर ते गुरुजी म्हणाले, की तुम्ही राहू शकत नाही इथे. ही तुमची दुनिया नाही आहे. इथे जी लोकं आहेत ते बाळ स्वतः सावरेल. त्याचे वडील आहेत ते बघतील. त्यांची जी आजी आहे ती बघेल. ते बोलले, त्यांच्यावरती मला विश्वास नाही आहे. तुम्ही मला वचन द्या, मला वचनबद्ध करायचं त्यांच्या वडिलांना, जो वडील होते त्यांना, किंवा माझ्या माहेरच्या लोकांकडे त्या बाळाला द्या, जेणेकरून ते तरी त्याला बघतील. आणि मला माझ्या माहेरच्या लोकांवरती विश्वास आहे तेवढा, की ते लोकं बघतील. पण जे घरातली मंडळी आहेत ते बोलले, की आम्ही माहेरच्या लोकांना देणार नाही. त्यामुळे मग त्या लोकांनी काय केलं, की एक हे केलं, विधी केला. त्या विधीमध्ये त्यांनी जे वडील आहेत त्यांना वचन द्यायला लावलं त्यांना, की जे मूल आहे त्या मुलाचा सांभाळ मी पूर्णपणे करेल, त्याला शिक्षण मी चांगल्या प्रकारचं देईल, त्याला मी स्वतःच्या पायावरती उभा करेल. हे सगळी जी छोटी छोटी वचनं आहेत ती सगळी तिने मागून घेतली आणि ती बोलली, की मी मग जाईल इकडनं. आणि मग नंतर त्यानंतर त्या बाळाने काही रिॲक्शन दिलीच नाही. की ते बाळ पण नीट होत गेलं, सगळ्या गोष्टी सुरळीत चालू झाल्या. ते मुलगा पण हळूहळू मोठा होत गेला. आता तो 5 ते 6 वर्षांचा मुलगा असेल. आपला पहिलीतला मुलगा असेल. आणि गोष्टी अशा आहेत, की ते आमच्या अगदीच बाजूच्या साईडलाच राहतात. आणि आम्हाला जी आजी आहे तिने मला हे सांगितलं, की जी आपली स्टोरी आहे साहुलची, ती एक स्टोरी ते ऐकत होते. आपली होस्ट एक आल्या होत्या आपल्याकडे. त्यांनी एक स्टोरी सांगितली. स्टोरीमध्ये त्यांची पूर्ण फॅमिलीची स्टोरी ऐकत बसलेली. आणि आपल्या स्टोऱ्या एवढ्या डेंजरस नसतात. आपण खरे किस्सेच, कारण आपण बनावटी स्टोऱ्या सांगत नाहीत, खरे किस्से सांगतो. तर त्या होस्ट बोललेल्या, की जे भूत, प्रेत आणि आत्मा असतात त्या पूर्णपणे कधीच जात नाहीत. त्या सतत आपल्यासोबत असतात, फक्त त्या जाणीव करून देत नाही. असं वाक्य त्यांनी बोललं. त्या टायमिंगला तो बाबू होता, तोही तिकडे बसलेला 6 वर्षांचा मुलगा. आजकालची मुलं खूप स्मार्ट आहेत बघायला गेली तर त्याने काहीच केलं नाही. त्याने खालती जेवत होता तो. वरती पाहिलं, एक वियर्ड अशी स्माईल, क्रिपी एकदम अशी स्माईल दिली आणि नंतर तो जेवायला लागला. घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह होता, की नक्की काय आहे स्माईलचं मीनिंग? हे अजूनही कुणाला माहिती नाही. पण तो मुलगा अजूनही खूप छान आहे, बोलायला वगैरे चांगला आहे. त्याच्याकडे बघून प्रियाताईची छबी येते त्याच्या चेहऱ्यावरती. असं बोलायला हरकत नाही. नक्की काय, तो अजूनही क्वेश्चन मार्क आहे सगळ्यांसाठीच. आणि अशा स्टोरींसाठी तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करू शकतात. आणि तुमच्याकडे एखादी अशी स्टोरी असेल तर तुम्ही आपल्याला DM करू शकतात, किंवा आपल्या आपल्याला ईमेल करू शकतात. तर थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा एकदा नवीन स्टोरीसोबत. तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या साहुल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.